टॉपिक मधला कुठलाही जर क्वेश्चन आला तर त्यांना इझिली सॉल्व्ह करता येईल की त्या बरोबर. टाइम बाउंड मध्ये त्यांना सॉल्व्ह करायचा एक अंदाज लागतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गौडे फ्रॉम युनियन एज्युकेशन. तर आता सीईटी साठी साधारणपणे 20 ते 25 दिवस बाकी आहेत. तर ह्या पिरियडमध्ये स्टुडंटला बेस्ट टू बेस्ट अभ्यास कसा करता येईल, काय काय स्ट्रॅटेजीज यूज करता येईल, त्यासाठी आपण काही इंटरव्ह्यू सिरीज आणतोय. जे स्टुडंट प्रिव्हियस इयर्समध्ये सीईटी मध्ये चांगल्या पर्सेंटाईलनी पास झाले होते किंवा ज्या स्टुडंटला चांगले पर्सेंटाईल आले होते, अशा स्टुडंटचा आपण इंटरव्ह्यू शेड्यूल करतोय, त्यांच्या सिरीज लॉन्च करतोय. तर आजचा हा आपला पहिला एपिसोड असणार आहे आणि पहिल्या एपिसोडसाठी प्रीतम शिंदे हा आपल्यासोबत असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रीतम शिंदे चं इंट्रोडक्शन घेऊयात. प्रीतम, प्लीज तुझं इंट्रोडक्शन दे. नमस्कार, मी प्रीतम शिंदे. मी सध्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक CS इंजिनिअरिंग करतोय आणि मी माझ्या वेळेस जेव्हा CET एक्झाम दिली होती MST CET, तर मला 98.73% पडले होते आणि मी पण असंच कमी काळात जेवढा टाइम तुम्हाला उरला आहे एक्झामसाठी तेवढ्याच कमी काळामध्ये मी पण स्टडी करून माझं म्हणजे इतके मार्क्स मिळवलेत. सो येस. तर प्रीतमने आता त्याचं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे. तर प्रीतम, आता जी फेज आहे ती म्हणजे सीईटीच्या एक्झामसाठी साधारणपणे 20 ते 25 दिवस बाकी आहेत. तर ह्या 20 ते 25 दिवसामध्ये स्टुडंटनी काय काय स्ट्रॅटेजी यूज केल्या पाहिजेत किंवा त्या दिवसांचा त्या स्टुडंटनी वापर करून कसा बेस्ट टू बेस्ट स्कोर किंवा बेस्ट टू बेस्ट पर्सेंटाईल अचीव्ह करता येतील, त्यासाठी तुझे काय सजेशन असतील स्टुडंटसाठी, आता जे नवीन MST CETचे एक्झाम देणार आहेत त्या स्टुडंटसाठी? माझ्या वेळेस मी जेव्हा प्रिपरेशन केलं होतं तेव्हा मी बऱ्याच माझ्या म्हणजे हँड रिटन नोट्स होत्या जे मी स्टडी करत होतो, तर ते पण मी रेफर केले होते. त्यानंतर मी PYQ स्टडी केला, बऱ्याच टेस्ट सिरीज मॉक टेस्ट दिले. ओके. परत मग अशाच म्हणजे जे माझं मटेरियल जे मी कलेक्ट केलं होतं, जे मी स्वतः बनवलं होतं, ते मी रेफर केलं होतं. तर मग आत्ता मी मुलांसाठी आत्ता हेच सजेस्ट करेल की जसं आता कमी टाइम उरला मुलांसाठी, तर मग त्यांनी जास्तीत जास्त भर हा ज्यांचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झाला असेल त्यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्ट किंवा टेस्ट सिरीजवर भर द्यावा असं मला वाटतं. कारण त्याने कसं एक्झामिनेशन मध्ये त्या सिच्युएशन मध्ये बसून त्यांना त्याची सवय होते की त्या टाइम बाउंड मध्ये त्यांना सॉल्व्ह करायचा एक अंदाज लागतो की हा अशी एक्झामिनेशन असणार आहे, तर ते थोडंसं रुळून जातं त्या गोष्टीला. बरोबर. सो ते सजेस्ट करेल. अगदीच बरोबर प्रीतम. पण आता असे काही स्टुडंट असतील का ज्या स्टुडंटचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झालेला नसेल किंवा खूप कमी सिलेबस कव्हर झाला असेल, तर त्या स्टुडंटनी टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे का, किंवा त्या स्टुडंटनी कोणता अप्रोच फॉलो करणं गरजेचं आहे का जेणेकरून त्याला बेस्ट टू बेस्ट पर्सेंटाईल अचीव्ह होऊ शकतात? तर ह्याच्यावरती तुझे काय सजेशन असतील नवीन स्टुडंटसाठी? अशा मुलांसाठी मी सजेस्ट करेल की त्यांनी दोन गोष्टी कराव्या. पहिलं म्हणजे ज्या मुलांचा आता बऱ्यापैकी सिलेबस कव्हर नसेल झालेला, ज्यांचा 40% 60% झाला असेल, तर मग अशा मुलांनी त्यांना जेवढा सिलेबस कव्हर झालाय तेवढाच त्यांनी इतका स्ट्रॉंग करावा की त्या टॉपिक मधला कुठलाही जर क्वेश्चन आला तर त्यांना इझिली सॉल्व्ह करता येईल. आणि जो सिलेबस आता टच नाही केलेला, मी सजेस्ट करेल तुमच्याकडे जर वेळ उरत असेल तर हात लावावा, किंवा मोस्टली नवीन टॉपिक्सला अभ्यास करण्यात वेळ नका घालवू. बरोबर. पहिलं म्हणजे एक्झिस्टिंगचं रिव्हिजन करावं आणि दुसरं सजेशन म्हणजे साईड बाय साईड मॉक टेस्ट आणि फुल लेंथ सिरीज किंवा सब्जेक्ट वाईज पण ते प्रॅक्टिस करावी, टेस्ट सिरीज. नक्कीच. तर मॉक टेस्ट असेल, PYQs असेल, ह्याच्यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करूच. बट त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की असेही काही स्टुडंट असणार आहेत का त्या स्टुडंटचा अजूनपर्यंत काहीच अभ्यास झालेला नसेल किंवा खूप कमी प्रमाणात अभ्यास झालेला असेल. तर त्या स्टुडंटनी आता काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना ऍटलिस्ट सेफ स्कोर तरी अचीव्ह करता येईल किंवा त्यांच्या अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट स्कोर अचीव्ह करता येईल? तर ह्याच्या रिगार्डिंग प्रीतम तुझं काय सजेशन असेल? अशा मुलांसाठी मी असं सांगेल की त्यांनी PYQs वर जास्त लक्ष द्यावं. कारण PYQs मधनं 10 ते 15% असे क्वेश्चन्स असतात जे दरवर्षी रिपीट होतात ॲज इट इज, आणि काही 10 ते 15% काही प्रश्न असे असतात ज्यांचे फक्त व्हॅल्यूज चेंज होतात पण प्रश्न तेच राहतात. सो आपण PYQs वर जर लक्ष दिलं तर ते एक चांगले एक सेफ स्कोर नाही म्हणणार मी, पण एक चांगला स्कोर म्हणजे तुम्ही मिळवू शकतो तरी PYQs. अपार्ट फ्रॉम दॅट मी म्हणेल की फंडामेंटल्सकडे आता नका जाऊया. तुम्ही तुमचे जे काही एखादे फॉर्म्युला शीट्स असतील किंवा रिव्हिजन नोट्स असतील किंवा हँड रिटन जे की पॉईंट्स असतील तर ते रेफर करावे, कारण ते रिव्हिजनसाठी पण क्विक असतील आणि ते तुम्हाला कमी टाइम मध्ये जास्त कव्हर करू शकतात. तर जसं आता प्रीतमने सांगितलं की PYQs असेल, त्याच्यानंतर माइंड मॅप्स असतील किंवा फॉर्म्युला शीट्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी रेफर करणं खूप गरजेचं आहे.
का जेणेकरून ऍटलिस्ट तुम्हाला सेफ स्कोर पर्यंत तरी अचीव करता येईल. बट ह्या सगळ्या गोष्टी प्रीतम ज्या तू फॉलो केल्या होत्यास त्या जर आम्हाला दिल्या असत्या तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवल्या असत्या. ओके, चालेल, काहीच अडचण नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. ठीक आहे, ती लिंक तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला नक्कीच जे पण स्टडी मटेरियल असेल ते तुम्हाला बघायला मिळू शकतं. तुम्हाला त्याचा स्टडी करता येऊ शकतो. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात प्रीतम, की जसं आता तू सांगितलं की टेस्ट सिरीज देणं खूप गरजेचं आहे, पीवायक्यूज फॉलो करणं खूप गरजेचं आहे. पण ह्या टेस्ट सिरीज आणि पीवायक्यूज कशा प्रकारे आपण यूज केला पाहिजेत किंवा त्याचा कसा स्टडी केला पाहिजे किंवा त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे का जेणेकरून आपल्याला त्याच्यातून बेस्ट टू बेस्ट आउटपुट घेता येईल. आता थँक्यू. ऍक्च्युली तू विषय काढला तर मला म्हणजे माझं प्रिपरेशन आठवलं आता. ओके. तर ऍक्च्युली मी माझ्या वेळेस कसं करायचो ना, की हे खरं तर ही टिप मला माझ्या एका प्रोफेसरने दिली होती. सो Okay. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जेव्हा पण एखादी टेस्ट सिरीज द्याल, ती सब्जेक्ट वाईज असेल किंवा फुल लेंथ असेल, तर फक्त देण्यासाठी देऊ नका की आपण दिली, मार्क्स आले, दॅट्स इट. तर त्यांनी असं सांगितलं की दरवेळेस जेव्हा एखादा मॉक टेस्ट देता किंवा एखादी एक्झाम देता, तेव्हा रिझल्ट आणि एक ब्लँक पेपर ऑफ शीट घ्या. बरं. आणि मग तुम्ही काय करायचं, जे प्रश्न तुम्हाला चुकले असतील तुमचे, तर प्रत्येक प्रश्नाचा टॉपिक असा कुठला होता जे आपल्याकडनं चूक झाली ते सॉल्व्ह करणं, बरं. तो टॉपिक फक्त एक लिहून काढा. बरं. तर तुमच्याकडे एक लिस्ट असेल की ह्या टॉपिक्स मधनं तुम्ही प्रश्न चुकलेत, Okay. आणि एक लिस्ट अशी असेल की ह्या टॉपिक्स मधनं क्वेश्चन्स आपल्याला आले नाहीत, आपण अटेम्प्ट नाही केले. ओके. तर ही शीट माझ्यासाठी जेवढे पण मॉक टेस्ट मी सॉल्व्ह केले असे भरपूर शीट्स होतात. तर ह्या शीट्स मला खूप एकदम असे गोल्डन शीट्स म्हणून प्रूव्ह झाले माझ्यासाठी. तर मग त्याने फक्त माझ्यासाठी कन्सेप्ट क्लिअरन्स वाढली नाही, पण मग माझे काय म्हणू शकतो आपण त्याला, माझे मार्क्स पण फार बूस्ट झाले. मी टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स अचीव्ह करत होतो, त्याने मला 20 ते 30 मार्क्स माझे वाढले. सो मी नक्की सजेस्ट करेल की हे ट्रिक यूज करावी असं. ओके, थँक्यू प्रीतम. आता तू जे सजेशन सांगितलंस ते खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं, कारण की जे स्टुडंट आता सीईटी देणार आहेत त्यांना ते खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण की तुमच्या सरांनी जी स्ट्रॅटजी सांगितली होती ती मला तर वाटतं सगळ्या स्टुडंटनी फॉलो करणं खूप गरजेचे आहे. कारण की जेव्हा आपण ती स्ट्रॅटजी फॉलो करणार आहे गोल्डन बुकवाली किंवा गोल्डन शीटवाली, तेव्हा आपल्याला नक्कीच जसं प्रीतमने सांगितलं की त्याच्या मार्क्समध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट झाली होती. तशीच तुमच्या सुद्धा मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. त्याच्यामुळे त्याच्याकडे फोकस करा. ठीक आहे, तर वन लास्ट क्वेश्चनकडे येऊयात प्रीतम, की आता जसं सीईटीच्या एक्झामसाठी साधारणपणे 20 ते 25 दिवस बाकी आहेत. तर ह्या 20 ते 25 दिवसामध्ये जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटनी फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, ह्या 3 सब्जेक्टकडं कसं फोकस करणं किंवा कसं स्ट्रॅटर्जीनी स्टडी करणं गरजेचं आहे की जेणेकरून हे सर्व सिलेबस कव्हर होतील. त्याच्यानंतर जे स्टुडंट टॉपर आहेत किंवा ज्यांना चांगले मार्क्स येत आहेत टेस्ट सिरीज मधून, ते त्यांचे कसे मार्क्स इम्प्रूव्ह करू शकतात, किंवा ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाहीये, लाईक पीवायक्यूज वगैरे ते रेफर करायचेच आहेत, बट त्याच्यामध्ये आपण अजून काय ऍड ऑन करू शकतो की जेणेकरून सर्वांनाच या सब्जेक्टचा अभ्यास करून चांगले मार्क्स घेता येतील. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मी सेपरेटली सांगतो तुम्हाला की आता समजा आपण जर फिजिक्स बद्दल बोललो, तर फिजिक्समध्ये कसं असतं की मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स हे न्यूमेरिकल्स बेस्ड असतात, आणि त्यातले पण मेजॉरिटी ऑफ बेस्ड हे फॉर्म्युला बेस्ड असतात क्वेश्चन्स. सो माझं पहिलं असं सजेशन असेल की तुम्ही फॉर्म्युला, त्यांचे युनिट्स, फॉर एक्झाम्पल जर फिजिक्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असेल किंवा मॅग्नेटिझम असेल, तर त्याचे तुम्हाला फॉर्म्युला बेसिक माहीत पाहिजे. तर कशाचा कुठला फॉर्म्युला आहे तो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तो फॉर्म्युला कुठून डिराईव्ह झाला याचा एक बेसिक लॉजिक डेव्हलप करायला पाहिजे. कारण कसं होतं ना बऱ्याचदा की एखादा फॉर्म्युला आठवत नाही, पण आपला कन्सेप्ट माहिती असते, त्याची डेफिनेशन माहिती असते. सो फक्त डेफिनेशनवरून सुद्धा तुम्ही तुमचे फॉर्म्युला स्वतः तयार करू शकता ऑन द स्पॉट एक्झामच्या वेळेस. हे सेकंड ऑप्शन झालं, पण मग लॉजिक बिहाइंड द फॉर्म्युला हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. आणि राहिलं मग त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं जर सांगायचं झालं, तर केमिस्ट्रीमध्ये जर आपण रिॲक्शन्स बघितले, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये भरपूर असे रिॲक्शन्स आहेत. ओके, सर आता केमिस्ट्रीबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक असे 2 पार्ट्स पडतात. मी कलेक्टिव्हली सांगतो. जे रिॲक्शन्स असतात, तसे रिॲक्शन्स त्यांचे रिएजंट्स असतील, कॅटलिस्ट असतील, किंवा सायंटिस्टच्या नावाचे स्पेशल रिॲक्शन्स असतील, असे भरपूर असतात. सो मी माझ्या वेळेस असं केलं होतं ना की मी एक शीट बनवली होती फॉर एव्हरी चॅप्टर, आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये जे सायंटिस्टचे नावं असलेली अशी रिॲक्शन असते की दिस इज दिस रिॲक्शन, दिस इज दॅट रिॲक्शन, अशी एक लिस्ट बनवली होती.
सो त्याने कसं झालं की चॅप्टरच्या रिव्हिजनच्या वेळेस मी फक्त ती शीट बघायचो आणि फक्त गो थ्रू केलं तरी मला एक रिकॉल होत होत्या सगळ्या गोष्टी. सो आणि केमिस्ट्रीचं एक स्पेशल म्हणजे आता कमी टाइम उरला तर मी मुलांसाठी सांगेल की हा पिरियड तुमच्यासाठी खूप चांगला आहे, कारण केमिस्ट्री ही गोष्ट तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून लक्षात ठेवायची असते म्हणजे थ्रू आउट द इयर. बरं. पण मग जसं कमी दिवस उरले, सो आज मुलांना तुम्ही जे काही स्टडी कराल ना, तर हे तुम्हाला ऑब्व्हियसली लक्षात राहणारच आहे. 20 दिवस तर लक्षात राहणारच आहे गोष्टी. सो केमिस्ट्रीसाठी हा एक प्लस पॉईंट आहे. तर तुम्ही आता जी काही रिॲक्शन स्टडी कराल, जे काही तुम्ही चॅप्टर्स कव्हर कराल, तो पूर्ण सिलेबस तुम्हाला मोस्ट लाईकली रिकॉल होणारच आहे. सो ते एक झालं केमिस्ट्रीचं. तर राहिला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. मॅथमॅटिक्ससाठी मी इतकंच सांगेल की मॅथमॅटिक्समध्ये टफनेस असं नाही आहे, पण मग तुम्हाला वेळेत प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, हे एक मोठा प्रॉब्लेम असतो. सो मी असं सजेस्ट करेल की मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही प्रॅक्टिस फार करावी. आता प्रॅक्टिस इन द सेन्स तुम्ही PYQs पण करू शकता, तुम्ही सिम्पल मॉक टेस्ट, सॅम्पल क्वेश्चन्स ते पण करू शकता, कुठलेही चालतील, पण प्रॅक्टिस ही मस्ट आहे. मॅथमॅटिक्ससाठी हार्डली 1 तास 1.5 तास ते तुमच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता, पण मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला फक्त नॉलेज असणं इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला वेळेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो मग आय विल सजेस्ट की तुमचं प्रॅक्टिस जास्त इफेक्टिव्ह असायला पाहिजे असं मला वाटतं. सो अशा तऱ्हेने PCMचं आता हे सगळं ॲक्च्युली माझं ओपिनियन होतं, माझे सजेशन्स होते. हे सजेशन्स प्रत्येकाने आपापल्यानुसार फाईन ट्यून करून तुम्ही तुमच्या हिशोबाने इम्प्लिमेंट करू शकता. आणि हेच की ऑल द बेस्ट. आता म्हणजे आता मी जेवढं शक्य तेवढं मी सांगितलंय तुम्हाला. आता ते आता विद्यार्थ्यांवर आता किती घेतात आहे, किती इम्प्रूव्ह करतात आहे. नक्कीच घेतील सगळे. थँक्यू प्रीतम. आता तू जे इन्फॉर्मेशन दिलीस ते सगळ्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, खूप उपयुक्त असणार आहे. पण जाता जाता एक फायनल टिप्स किंवा फायनल सजेशन काही स्टुडंटला देशील का, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना बेस्ट टू बेस्ट स्कोर अचीव करता येईल? आता फायनल सजेशन्स मी असेच देईल मुलांना की पहिलं म्हणजे तुमचं प्रिपरेशन थोडं असो, भरपूर असो किंवा खूप झालेलं असेल, रिव्हिजन खूप झालेली असेल, तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट किंवा मॉक टेस्ट म्हणा किंवा टेस्ट सिरीज हे नक्की द्यावी. कारण हे फक्त तुम्हाला नसेल येत, तुम्हाला मार्क्स कमी पडत असतील, अडचण नाही, पण नक्की द्या. कारण त्याने होतं काय माहिती आहे का, तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये प्रिपेअर्डनेस तुमची कळते किती असते. सो मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही रिव्हिजन, टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट देणं आणि ऑल द बेस्ट हे नक्की लक्षात ठेवा. थँक्यू प्रीतम, थँक्यू सो मच. आता प्रीतमने जसं सांगितलं की टेस्ट सिरीज असेल, PYQs असतील, रिव्हिजन असेल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते त्याच्यासाठीच आपण हेल्प करण्यासाठी आपण युनियन एज्युकेशन तर्फे काही फ्री मॉक टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. तर त्या आपल्या युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही नक्कीच युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग हे प्ले स्टोअरवरती ॲप जे आपलं अवेलेबल आहे ते डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये ज्या पण टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीजचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्हाला त्याचा नक्कीच तुमच्या स्टडीमध्ये फायदा होईल. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन इंटरव्ह्यूचे जे व्हिडिओज असतील ते आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब सुद्धा करू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ज्या पण नवनवीन अपडेट्स CET साठी असणार आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू प्रीतम, थँक्यू सो मच. आजचं सेशन हे सगळ्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह असेल अशी अपेक्षा करूयात. थँक्यू सो मच प्रीतम.